नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयात काही ठळक घडामोडी. 20 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणारा नराधमास बोरिवली पोलिसांनी केले गजाआड. कांदिवली परिसरात विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ. डोळ्यांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज रुग्णालयाचे उद्या मुंबईत होणार अनावरण. विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्रित आणण्याकरिता येत्या 25 तारखेला मुंबईत महासंमेलनाचे आयोजन. आणि महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या नेरूळ येथील महाशिबिराचा महाविक्रम. 1.5 लाखाहून अधिक दासभक्तांची आरोग्य तपासणी. ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने नवी मुंबईतील नेरूळ येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये पार पडलेल्या या महाआरोग्य शिबिरात तब्बल 1.5 लाखाहून अधिक दासभक्तांनी आरोग्य तपासणी करून घेतल्याने या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम येथे भरवण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरासाठी पहाटेपासूनच दासभक्तांची नेरूळमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांची ही मोठी फौज प्रतिष्ठानाच्या वतीने तैनात ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडला. या शिबिरात तब्बल 1.5 लाखाहून अधिक जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. अशा या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी 7:30च्या सुमारास तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमा ठिकाणी ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, बबन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक आदी मान्यवरांसह लाखोंच्या संख्येने दासभक्त उपस्थित होते.
निरोगी राहावं, सर्वांना उत्तम आयुष्य आनंदी जगता यावं, यासाठी प्रत्येक माणसाने आरोग्यासाठी जपायला पाहिजे. प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी असावं आणि त्या निरोगी आरोग्याची जी आंतरिक असलेली जी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे जी माणूस आज उत्तम आनंदी जगतो आणि आनंदी आयुष्य त्याचा घालवतो. त्यासाठी महाशिबिराचे मार्गदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. आता जवळजवळ 2 लाखाच्या आसपास नोंदणी झालेली आहे आणि सगळ्या म्हणजे प्राथमिक जी तपासणी असते ती सर्व प्रकारे केली जाईल आणि त्याला मार्गदर्शन पुढे विनामूल्य आजच्या दिवसाला फक्त गोळ्या दिल्या जातील. आरोग्यासाठी जपण्यासाठी जी मनाची भूमिका आहे ती प्रत्येकाने चांगल्या विचारामध्ये असावी, चांगल्या विचारामध्ये करावी. कारण मूळ भूमिका जी आहे माणसाची, मनच माणसाला नेहमी आरोग्य बिघडवण्याचं कारण मनच करतं. कारण कोणत्याही गोष्टीचं काय जर समजा आपण काय विचार केला, वेगळा विचार केला खाण्याचा पिण्याचा, तर ते मनाला थांबवता आलं पाहिजे. मन नाही मनाला थांबवता नाही आलं तर कठीण आहे. आता सहज आपण बघतो वेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता असते. व्यसनाधीनता माणूस का करतो तर मनाची भूमिकाच अस्थिर असते. मनाला वेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास असतो किंवा मनाला वेगळ्या प्रकारचे विचारांच्या टोचण्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मगाशी मी सांगितलं की वासना आणि आसक्ती ही भूमिका मनाला सांभाळायला पाहिजे, प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे. ती सांभाळली तर आरोग्य उत्तम राहतं, निरोगी आयुष्य मनुष्य जगू शकतो. उगीच असं काय नाही, प्रत्येकाला मार्गदर्शन मिळावं हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काय प्रत्येकाला काय असं काय नाही, बाहेरचे पुष्कळ माणसं आलेली आहेत, बाहेरच्या तपासणीसाठी माणसं बुकिंग आपल्याकडे झालेली आहे. आपणच आपल्या बैठकीतले केल्या अशातला अर्थ नव्हे, सगळ्यांसाठी खुलं आहे. नाही काय आम्हाला आनंद वाटणारच, कारण आज हे सगळं कार्य जे आहे नानासाहेबांनी आपण जे कष्ट केलेले आहेत, 70 वर्ष कष्ट केले त्यासाठी, ते आज ऐश्वर्यात उभं राहिलेले आहे. सर्वांपर्यंत त्यांचे विचार जायला पाहिजेत, ही भूमिका माझी आमची सगळ्यांची आहे. कॅमेरामॅन किशोरसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी कृष्ण रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870153. तर यावर आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी. पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.